नमस्कार. मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. अमित शहा सावध झालेले आहेत. शरद पवारांनी गेम केलाय, ही चर्चा आज दिल्लीतली आहे आणि मुंबईतली आहे. राहुल गांधी यांचा दौरा यशस्वी झाला कसा? ह्याच्या मागं कोण कोण आहे? देवाभाऊंनाच फतवा आहे हा दिल्लीतनं आता भाजपच्या नेत्यांचा, आणि देवाभाऊसुद्धा आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत. ह्याच्यावरच आज विश्लेषण करायचं आहे. राहुल गांधींचा दौरा झाला, तरुणींच्यात उत्साह होता, तरुण वर्ग सगळा खुश होता, आणि राहुल 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 जसं मोदी 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 होतं तसं आता राहुल 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 हे झालंय. आणि हे सगळं दिल्लीतनं लक्ष ठेवून होते पंतप्रधान अमित शहा. शरद पवारांची गेम आता उघड झाली आहे, ह्या चर्चा आता चालू झालीच. कारण शरद पवारांनी कशी गेम केली ती, आणि महाविकास आघाडी झाली, आणि देवाभाऊंचा पत्ता त्याच वेळेला कटवला. हे राजकारण शरद पवारांनीच करावं, आणि आता पुन्हा हे सत्ता परिवर्तन घडवून आणायचं राज्यामध्ये, किंवा त्यांना परेशान करून सोडायचं, ह्याच्यासाठी मोठ्या गेम चालू झालेल्या आहेत. मग तिकडनं जरांगे असतील, दिपके असतील, आणि आता रोहित रोहित पवार आणि रोहित पाटील हे तर आता उघड आलेले. जयंत पाटीलही उघड आले भाजपच्या विरोधात, देवाभाऊंच्या विरोधात. ते आता स्टेटमेंट करायला लागलेले आहेत. आणि काँग्रेसचे तर आहेतच, विश्वजित कदम हे आहेत, हे साहजिकच आहेत ना, ते विरोधात आहेत. पण आज शरद पवारांची ड्युएल भूमिका, सुप्रियाताई मात्र अमित शहा आणि पंतप्रधानांच्या जवळ आहे, आणि त्या सातत्याने त्यांचं कौतुकही करत असतात. त्यांनी चांगलं कामं केलेली, म्हणजे आता 50% हा विषय आणून डिलिमिटेशनच्या वेळेला आपण कदाचित पाठिंबा देऊ, म्हणजे अशा पद्धतीनं तिकडं एक संबंध ठेवायचे चांगले, आणि इकडे एक, अशा आता गेम उघड झालेले आहेत पवार साहेबांच्या. आणि त्याच्यावर आता मंथन भारतीय जनता पक्षामध्ये दिल्लीत चालू झालेलं आहे. आणि त्यामुळं देवाभाऊंना आता वरूनच फतवा आहे की आता ॲक्शन मोडवर आलं पाहिजे. आता काय काय होणार मग? आता रोहित पाटील हे तर काल धडाधड त्यांनी बॉम्ब टाकले. रोहित पाटील, विशाल पाटील तर ते काँग्रेस बरोबरच आहेत ना. विशाल पाटील खासदार, दादा घराणं आणि बापू घराणं एक आलं, आपण काल बोललोयच. परंतु आता फार आक्रमक झालेले आहेत. रोहित पाटील, RR पाटील यांचे सुपुत्र, आणि आता ते काँग्रेसची भूमिका म्हणजे उद्याच्या 29ला नक्कीच आता हे विचार परिवर्तन दिसतंय. म्हणजे सत्ता ही काँग्रेसची आणि आमचीच येणार, या भूमिकेत ते बोलतायत. आणि तसं त्यांनी उघड काल बोलून दाखवलं, आणि ते सक्रिय होते सगळे. त्यांचे समर्थक सुद्धा त्यांच्याबरोबर होतेच. त्यांना थोडं विचार न केल्यानंतर ते सगळं मनातलं बोलतात. परंतु मुख्य विषय आला तो शरद पवार काय गेम करायच्या नादात आहेत, आणि ती गेम प्रचंड मोठी होणार, आणि ती होणारच. अशा पद्धतीनं करायचं आहे, नाहीतर हात दाखवून अवलक्षण नको, अशा सूचना दिल्या गेल्यानं अमित शहा हे बऱ्यापैकी अस्वस्थ आहेत, संतापलेले आहेत, आणि सावधही आहेत. आणि देवाभाऊ आता काय काय करणार? कारण RR पाटलांच्या सुपुत्रांना त्यांनी बरीच मदत केल्याची चर्चा होती मधल्या काळामध्ये. आणि रोहित पवार तर उघड विरोधातच आहेत. त्यांचं ट्विट बघितला, बाकीच्या गोष्टी बघितल्या, तर ते विरोधात आहेतच, आणि त्यांची विरोधी भूमिका आहे. पवार साहेबांनाही त्यांनी आजोबांना सांगितलं, पण आजोबांचीच ही गेम होती. आता हे उघड व्हायला लागलेलं आहे ना. त्यामुळं आता पंतप्रधान आणि अमित शहा यांनी हे राहुल गांधींचा दौरा, त्यांचा झंझावात आता कसा रोखायचा याच्याकडं पूर्ण लक्ष दिलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करण्यासाठी आता जरांगे वादळ येणार आहे. राहुल वादळ गेलं म्हणजे आहेच ते अजून, आणि कुठं जाईल ते जाईल देशामध्ये. परंतु जरांगे वादळ आहे, दिपके वादळ तर आहेतच आहेत. आता ते सर्व शाळा तपासणी चालू आहे. अशा वेळेला देवाभाऊंना घेरायचं चाललेलं दिसतंय, आणि शरद पवारांनी बरोबर ही गेम केलेली आहे, आणि ती गेम उघड झालेली आहे. आणि राहुल गांधींचा दौरा तर यशस्वी जरी झाला असला तरी आता त्याची गंभीर दखल घेऊन आगामी काळात काय कोणावर ॲक्शन होणार, आणि भारतीय जनता पक्ष तरुणींच्यामध्ये जे वातावरण अस्वस्थतेचं चाललेलं आहे ते कसं भरून काढणार, ह्याच्यासाठी मंथन निश्चित चालू आहे. पण शरद पवारांची गेम उघड झाली, अशी आता चर्चा भारतीय जनता पक्षामध्ये सुरू आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.